हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 113, 119, 130 यावरती असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहतोय. ओके, म्हणजेच एक्झरसाइज मध्ये येणारे प्रॉब्लेम, सॉल्व प्रॉब्लेम आणि मिसलिनियस मध्ये असणारे प्रॉब्लेम हे सर्व आपण कंबाईन करून घेतोय, जेणेकरून आपला सिलेबस जो आहे तो पटापट कंप्लीट होईल. तर लक्ष द्या, यामध्ये आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे, म्हणजेच फर्स्ट पासून तर 7 पर्यंत जे प्रॉब्लेम्स आहेत ते अगदी एकसारखे आहेत. एकसारख्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर लक्ष द्या. समजा आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे, एक हा प्रॉब्लेम घेऊ आणि एक हा प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे, चालेल. वी नो the combined equation, एक तर कंबाईन हा वर्ड असेल किंवा जॉईंट हा वर्ड येणार, दोन पैकी कुठला तरी एक वर्ड येणार आहे. we know that the joint equation किंवा combined equation of the lines u is equals to 0 and v is equals to 0 is uv is equals to 0 असतो. ओके, काय झालेलं आहे, we know that the combined equation of the lines u is equals to 0 and v is equals to 0 अशा जर दोन लाईन असेल तर त्यांचं कंबाईंड इक्वेशन असते uv is equals to 0. ओके, तर आपण फोर्थ नंबरचं घेतोय. सो द कंबाईंड इक्वेशन ऑफ द लाईन्स कुठल्या दोन लाईन्स आहे, तर twice x plus y is equals to 0 and 3x minus y is equals to 0 is काय असेल, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2x plus y into 3x minus y is equals to 0 and therefore 2x into 3x that is equals to 6x square, 2x into y that is minus 2xy plus y into 3x that is equals to 3xy and plus into minus that is minus y into y means y square is equals to 0. Simply we take the multiplication of these two bracket. या दोन ब्रॅकेटचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. फर्स्ट टर्म into both the terms plus y again both the terms. Okay, so 6x square minus या दोघांची minus 2xy plus 3xy that is plus xy minus y square and is equals to 0 and this is the required combined equation. हे झालेलं आहे required combined equation. आता समजा मला जर या दोघांचं combined equation पाहिजे असेल तर हे जे स्टेटमेंट आहे हे कॉमन ठेवलेलं आहे. ओके, आलं लक्षात. आणि मी काय करतो आहे, आता याचं कंबाईन इक्वेशन घेतोय. कंबाईन इक्वेशन काय असेल, द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाइन्स x plus y minus 3 is equals to 0 and 2x plus y minus 1 is equals to 0 is, आता या दोघांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे आहे and therefore x plus y minus 3 into 2x plus y minus 1 is equals to 0. आता या दोन ब्रॅकेटचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. So x into 2x that is 2x square, x into y that is plus xy, x into 1 that is minus x, plus y into 2x that is plus 2xy, plus y into plus y that is plus y square, plus y into minus 1 that is minus y, minus 3 into 2 that is minus 6x, minus 3 into y that is minus 3y and minus into minus that is plus 3 into 1 that is 3 is equals to 0. काय केलेलं आपण, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. x into 2x that is 2x square, x into y that is xy, x into 1 is minus x, y into 2x that is 2xy, y into y that is y square, y into 1 that is minus y, minus 3 into 2 that is minus 6x, minus 3 into y that is minus 3y and minus of minus that is plus 3. Okay, then 2x square
परत कुठे एक्स स्क्वेअर आपल्याला दिसत नाही. त्यानंतर इथे xy आलेला आहे, इथे xy आलेला आहे, म्हणजेच काय झालेलं आहे 3xy. बरोबर. त्यानंतर y स्क्वेअर ची टर्म आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर x च्या टर्म -x -6x दॅट इज -7x. त्यानंतर -y -3y दॅट इज -4y. आणि परत रिमेनिंग टर्म दॅट इज +3 and that is equals to 0. बरोबर. and this is the required combined equation. हे झालेलं आहे required combined equation. एवढं सिंपल प्रॉब्लेम असतात 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतो. 2 इक्वेशन दिले जातील. या चॅप्टर मध्ये तुम्हाला 1 मार्काचे आणि 2 मार्काचे प्रॉब्लेम्स सापडतात. ओके. आणि म्हणून हा चॅप्टर अगदी सोपी आहे आणि व्यवस्थित जर केला तर सर्व काही जमते. काय केलं लक्षात आलेलं आहे. 2 कंबाईन इक्वेशन जर पाहिजे असेल 2 लाईनचं तर सरळ सरळ दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर काढा. बाकी दुसरं काही करण्याची गरज नाही. त्यानंतर लक्षात घ्या, आता हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम दोघांचंही अगदी एकसारखे क्वेश्चन केलेलं आहे. दोघांसाठी एकसारखा प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे, अशा 2 लाईन ज्या या पॉइंट मधून पास झालेल्या आहे आणि पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल्स टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. ओके. मग आता असं जर असेल तर काय होईल, प्लीज कॉन्सन्ट्रेट. मी असं करतोय, हा 9th नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. पेज नंबर 130 वरचा आहे. पेज नंबर 130 आणि हा 119 नंबरच्या पेजवरचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. काय म्हटलेलं आहे, लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 1,2 अँड पॅरलल्स टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. लेट द लाईन, आता इथे म्हणतोय लेट द लाईन L1 and L2 passing through the point, which point, that is 1,2 and parallel to the x axis and y axis respectively. लक्षात येते काय म्हटलेलं आहे. लेट द लाईन L1 and L2. समजा लाईन L1 आहे आणि L2 आहे. या दोन्ही लाईन या पॉइंट मधून पास झालेल्या आहे आणि लाईन L1 x ऍक्सिसला पॅरलल आहे आणि लाईन L2 ही y ऍक्सिसला पॅरलल आहे. लक्षात आहे, मी डायग्राम काढतोय. समजा हा झालेला आहे y ऍक्सिस आणि हा झालेला आहे x ऍक्सिस. या डायग्राम वरून पटकन तुमच्या लक्षात येईल इक्वेशन ऑफ द लाईन L1 काय असायला पाहिजे आणि इक्वेशन ऑफ द लाईन L2 काय असायला पाहिजे. 1,2 समजा इथे 1 आहे, इथे 2 आहे. 1 आणि 2 बरोबर. आणि इथे झालेला ओरिजिन पॉइंट झालेला आहे 1,2 मीन्स हा पॉइंट झालेला आहे. हा पॉइंट झालेला आहे 1,2 बरोबर. आता पॅरलल्स टू द एक्स ऍक्सिस म्हणजे ही लाईन तयार झालेली आहे. आणि ऑलरेडी इंट्रोडक्शन देत असताना तुम्हाला सांगितलं होतं जी लाईन पॅरलल्स टू द एक्स ऍक्सिस असेल त्याचे इक्वेशन असते y = b. b म्हणजेच y कोऑर्डिनेट आणि म्हणून या लाईनचे इक्वेशन झालेलं आहे y = काय झालेलं आहे y = त्याच्यानंतर या पॉइंट मधून आपण पॅरलल्स टू द y ऍक्सिस काढलेला आहे म्हणजेच या लाईनचे इक्वेशन तयार झालेलं आहे x = 1. x = 1 बरोबर. सो the equation of line L1 is काय असेल लाईन L1 चे इक्वेशन पॅरलल्स टू द x ऍक्सिस म्हणजे y = 2. y = 2 is y = 2 and therefore y - 2 = 0. आपल्याला जर कंबाईन इक्वेशन पाहिजे असेल तर राईट हँड साइडला 0 आणणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर दुसरं the equation of line L2 is line L2 चे इक्वेशन काय असेल तर x = 1 म्हणजे इथे लिहितोय x = 1 so x - 1 = 0. आता या दोघांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे. the combined equation
the combined equation of line L1 and line L2 is, आता या दोघांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काय भेटेल तर x minus 1 into y minus 2 is equals to 0. या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. x into y that is xy, x into 2 that is 2x, y minus 1 into y that is minus y, and minus of minus that is plus 2 is equals to 0. बरोबर आहे. याला थोडंसं रिअरेंज करतो आहे. 2x त्यानंतर हा xy म्हणजे मायनस xy, त्यानंतर प्लस y मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड धिस इज द रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. हे झालेलं आहे रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. आर यू अंडरस्टँड? अगदी सिंपल आहे. आता हे जर आपण घेतलेलं असेल तर मला तुम्ही सांगा या लाईनचं इक्वेशन काय असेल. इथे 2,3 आहे म्हणजे या लाईनचं इक्वेशन झालं y इज इक्वल टू 3 म्हणजे y मायनस 3 इज इक्वल टू 0 आणि दुसरं x मायनस 2 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या दोघांचं काय करायचंय कंबाईन इक्वेशन काढायचंय म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचंय ऍज अ प्रॅक्टिस म्हणून. त्याच्यानंतर परत हे दोन जे प्रॉब्लेम्स आहेत हे अगदी सारखे आहेत. तर हे जे दोन प्रॉब्लेम्स आहे अगदी सारखे आहेत. काय होतं पासिंग थ्रू द पॉइंट 2,3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स म्हणजे या लाईन मधून या पॉइंट मधून पास झालेले आहे आणि या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. तर परत मी इथे असं म्हणतोय लेट लाईन L1 अँड लाईन L2 मेथड सेम करतोय. मेथड मध्ये चेंज करत नाही, एकसारखी मेथड करतोय. लेट द लाईन L1 and L2 passing through point कोणता पॉइंट आहे तर 2,3 and perpendicular to the lines and perpendicular to the lines and perpendicular to the lines कोणते आहे तर 3x plus 2y minus 1 is equals to 0 आणि दुसरा आहे x minus 3y plus 2 is equals to 0 रिस्पेक्टिव्हली हा वर्ड इथे लिहायचा आहे. म्हणजेच लाईन L1 या पॉइंट मधून पास झाली आणि याला परपेंडिक्युलर आहे. तुम्हाला माहित आहे केव्हा दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात ज्यावेळेस त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट हा -1 असतो. बरोबर. ज्यावेळेस त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट -1 असतो त्यावेळेस त्या दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि म्हणून इथे काय म्हणता येईल ऍज स्लोप ऑफ लाईन 3x plus 2y minus 1 is equals to 0 is तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला होता. What is the slope of the line ax plus by plus c is equals to 0? That is minus a by b. Minus a by b means minus 3 upon 2. Minus 3 upon 2. बरोबर आहे. And therefore slope of line L1 is याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल कारण दोघांचा प्रॉडक्ट -1 असतो म्हणजे निगेटिव्ह रेसिप्रोकल आणि याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल झालेला आहे 2/3. आता तुम्हाला माहिती आहे लाईन L1 चा स्लोप आहे 2/3 आणि या पॉइंट मधून पास झालेला आहे म्हणजे इक्वेशन ऑफ द लाईन आपण लिहू शकतो स्लोप पॉइंट फॉर्म दॅट इज y minus y1 is equals to m into x minus x1. म्हणजेच therefore equation of line L1 is y minus y1 म्हणजे y minus 3 is equals to m म्हणजे 2/3 कारण स्लोप into x minus x1 that is x minus 2 and therefore हा जर 3 कडे ट्रान्सफर केला तर thrice y minus 9 is equals to twice x minus 4 and therefore twice x minus thrice y त्याच्यानंतर हा 9 जर तिकडे ट्रान्सफर केला तर -4 plus 9 that is equals to +5
and that is equals to 0. This is equation number first. तर हे झालेलं आहे लाईन L1 बद्दल. आता लाईन L2. As slope of line x minus 3y plus 2 is equals to 0 is या लाईनचा स्लोप minus a upon b. a ची व्हॅल्यू झाली 1, b ची व्हॅल्यू -3 म्हणजे minus a upon b म्हणजेच 1/3. बरोबर. And therefore therefore slope of line L2 is line L2 याला परपेंडिकुलर आहे म्हणजे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल दॅट इज -3. and therefore equation of line L2 is परत तोच फॉर्म्युला आहे स्लोप पॉइंट फॉर that is y minus y1, so y minus 3 is equals to slope that is -3 into x minus x1 that is x minus 2. So y minus 3 is equals to -3x plus 6 म्हणजे 3x plus y त्याच्यानंतर हा जर इकडे ट्रान्सफर केला तर -9 is equals to 0. And this is the equation number second. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड चं काय करायचं आपल्याला जॉइंट इक्वेशन म्हणजे कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन L1 and line L2 is लाइन L1 आणि लाइन L2 चं कंबाइंड इक्वेशन काय झालेलं आहे तर 2x 3y 5 into 3x plus y minus 9 is equals to 0. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2x into 3x that is equals to 6x square 2x into y that is 2xy 2x into 9 that is -18x -3y into 3x that is -9xy -3y into y that is -3y square minus into minus that is plus 3 9s are 27y 5 into 3 that is equals to 15x 5 into y that is 5y 5 into 9 that is 45 is equals to 0. बरोबर. आता पहा इथे काय होतंय 6x square plus 2xy minus 9xy that is equals to -7xy minus 7xy minus 3y square त्याच्यानंतर -18x plus 15x that is equals to -3x plus 27 plus 5 that is equals to plus 32y and minus 45 is equals to 0. And now this is the required combined equation. हे झालेलं आहे required combined equation. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आपण प्रत्येक प्रॉब्लेम एकसारख्या मेथडने सॉल्व करतोय. ठीक आहे. तर पेज नंबर 131 वरती असणारा प्रॉब्लेम काय म्हटलेला आहे पासिंग थ्रू द ओरिजिन आणि परपेंडिक्युलर टू द लाइन्स. मग आता या दोन लाईनला जर त्या लाइन्स परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा स्लोप माहिती होतो ओरिजिन मधून पास होते स्लोप माहिती आहे तर इक्वेशन काय असते y = mx. A line passing through the origin having a slope m is given by y = mx. बरोबर आहे. म्हणजे आता आपलं फक्त एम कोणता आहे की त्या ज्या दोन लाईन आपण कन्सिडर करतो त्यांचा स्लोप काढणे बस. तर इथे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काय म्हणता येईल लेट लाइन L1 and line L2 passing through origin मधून पास होते आहे and perpendicular to the lines x plus 2y is equals to 19 and 3x plus y is equals to 18 respectively. ओके. लक्षात घ्या यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की लाइन L1 आणि लाइन L2 या दोन लाईनला पॅरलल आहे. त्या दोन लाईनला कशा आहे परपेंडिक्युलर आहे असं आपण म्हणतो आहे आणि या दोन्ही लाईन ओरिजिन मधून पास झालेल्या आहेत. ठीक. तर आता आपल्याला काय म्हणता येईल as slope of line
x plus 2y is equals to 19 is याचा स्लोप काय असेल मायनस a अपॉन b a ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे मायनस 1 अपॉन 2 and therefore slope of line L1 याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे 2 and therefore equation of line L1 is आता line L1 चे इक्वेशन काय होणार तर y is equals to 2x and therefore कारण m आहे 2 म्हणजे y is equals to 2x so 2x minus y is equals to 0 ओके त्यानंतर सेकंड as slope of line which line 3x plus y is equals to 18 is याचा स्लोप काय झालेला आहे तर -3 काय झालेला आहे -3 बरोबर कारण फॉर्म्युला कोणता आहे -a upon b a ची व्हॅल्यू आहे 3 आणि b ची व्हॅल्यू आहे 1 and so slope of line L2 is याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच 1/3 and therefore equation of line L2 is आता लाइन L2 चे इक्वेशन काय असेल तर y is equals to 1/3x and so thrice y is equals to x म्हणजे x minus thrice y is equals to 0 आता या दोघांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे किंवा जॉइंट इक्वेशन आपण म्हणू तिथे जॉइंट इक्वेशन म्हटलेलं आहे सो रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन of line L1 and line L2 is आता या दोघांचं आपल्याला रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन पाहिजे म्हणजे 2x minus y into x minus 3y is equals to 0 या दोघांचं आपण कंबाईन इक्वेशन घेतोय सो 2x into x that is 2x square minus 6xy minus xy आणि plus 3y square is equals to 0 and so 2x square minus 7xy plus 3y square is equals to 0 and this is the required combined or joint equation अगदी सोपी आहे मेथड सेम यूज करतो आहे काय केलेलं आहे लक्षात घ्या लाइन L1 आणि लाइन L2 अशा दोन लाइन कन्सिडर केल्या ज्या ओरिजिन मधून पास झाल्या आणि परपेंडिक्युलर टू द गिवन लाइन्स जी लाइन ओरिजिन मधून पास होते आणि ज्याचा स्लोप आपल्याला माहिती असतो त्या लाइनचे इक्वेशन असते y mx तर मग आपण या लाइनचा स्लोप काढला -1/2 लाइन L1 त्याला परपेंडिक्युलर आहे म्हणून याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल आणि मग इक्वेशन ऑफ लाइन L1 लिहून काढलेला आहे तसंच लाइन L2 आणि मग त्या दोघांचं आपण जॉइंट इक्वेशन घेतलेलं आहे परत आपल्याला दोन लाइनचं जॉइंट इक्वेशन पाहिजे जी या ओरिजिन या पॉइंट मधून पास होते आहे आणि पॅरलल टू दिस लाइन या दोन लाइनला पॅरलल आहे आता या दोन लाइनला पॅरलल आहे त्यावेळेस त्याचा स्लोप काय असतो हे तुम्हाला माहिती आहे बरोबर तर लक्ष द्या आता व्यवस्थित लेट लाइन L1 and line L2 passing through point 2,3 and parallel to the line x is equals to 2 and y is equals to 3 respectively लक्ष असं जर असेल तर काय होतं पॅरलल म्हटलं केव्हा दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतात ज्यावेळेस त्याचा स्लोप सारखा असतो बरोबर आणि म्हणून इथे काय म्हणतोय ऍज स्लोप ऑफ लाइन x is equals to 2 is आता मला तुम्ही सांगायचा स्लोप काय असेल स्लोप ऑफ द लाइन x is equals to 2 is x is equals to 2 या लाईनचा स्लोप काय असेल तर दॅट इज 0 कारण नॉट डिफाइन म्हणजेच काय तर 1/0 आपण घेतो आहे काय घेतो आहे 1/0 घेतो आहे लक्षात द्या आता ऍज द स्लोप ऑफ द लाइन x is equals to 2 is 1/0 नॉट डिफाइन असं लिहित नाही
म्हणजे काय झालं, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L1 इज, लाईन L1 चा स्लोप काय असेल 1/0, कारण सेम आहे, पॅरलल आहे. and therefore equation of line L1 is y minus y1, या पॉइंट मधून पास झाली म्हणजे y minus 3 is equals to 1/0. आता यामध्ये जो पॉइंट आहे, सो इथे पॉइंट आहे 3,2 आहे, सॉरी 3,2 आहे, म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे y minus 2 आणि इथे x minus 3, बरोबर. हा 0 जर इकडे ट्रान्सफर केला तर 0 इज इक्वल्स टू x minus 3, सो x minus 3 इज इक्वल्स टू 0. त्यानंतर दुसरं, as slope of line y is equals to 3 is, आता y is equals to 3 याचा स्लोप काय असेल, तर y is equals to 3 it is parallel to the x axis, आणि जी x axis ला पॅरलल असते त्याचं इन्क्लिनेशन 0 असते, म्हणजे स्लोप झालेला आहे 0. सो स्लोप ऑफ लाईन L2 इज, लाईन L2 चा स्लोप झालेला आहे 0, बरोबर. आता इक्वेशन ऑफ लाईन L2 इज व्हॉट, इक्वेशन ऑफ लाईन L2 इज, लाईन L2 चे इक्वेशन होईल y minus 2 is equals to 3 into 0 into x minus 3, कारण स्लोप पॉइंट फॉर्म यूज केलेला आहे. स्लोप पॉइंट फॉर्म तुम्हाला माहिती आहे, y minus y1 is equals to m into x minus x1, हा झालेला आहे स्लोप पॉइंट फॉर्म. and therefore y minus 2 is equals to 0. आणि आता यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे आहे. रिक्वायर्ड joint equation of line L1 and line L2 is, required joint equation काय असेल, तर x minus 3 into y minus 2 is equals to 0, म्हणजे x into y that is xy minus 2x minus 3y plus 6 is equals to 0. And therefore 2x minus xy plus 3y plus 6, sorry minus 6 is equals to 0, and this is the required joint equation. हे झालेलं आहे required joint equation. तर एवढा सिंपल प्रॉब्लेम इथे आहे, आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण मेथड सारखी करतोय, मेथड चेंज करत नाही. कुठलेही नोट्स मधून प्रॉब्लेम्स करून तिथे मेथड चेंज करत बसू नका. आता यामध्ये हे दोन प्रॉब्लेम अगदी सारखे आहेत, तर यापैकी एक प्रॉब्लेम आपण करतोय. तर समजा हा प्रॉब्लेम फर्स्ट नंबरचा आपण करतोय, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, अशी लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे, याला पॅरलल आहे आणि या लाईनला परपेंडिक्युलर आहे, मेथड सेम आहे. तर मी असं म्हणतोय, लेट लाईन L1 passing through point minus 1, 2 and parallel to the line and parallels to आणि parallel कोणाला आहे, तर x plus 3y minus 1 is equals to 0. या पॉइंट मधून पास झालेली आहे आणि याला पॅरलल आहे. मग असं जर असेल तर तुम्हाला माहित आहे, as slope of line x plus 3y minus 1 is equals to 0 is minus a by b, म्हणजे minus 1/3. therefore slope of line L1 is, आता मला तुम्ही सांगा, याला पॅरलल आहे म्हणजे याचा अर्थ या लाईनचा स्लोप आणि लाईन L1 चा स्लोप सारखा आहे, म्हणजे -1/3. सो इक्वेशन ऑफ लाईन L1 इज, इक्वेशन ऑफ लाईन L1 इज, लाईन L1 चे इक्वेशन काय असेल, तर पॉइंट माहिती आहे, स्लोप माहिती आहे, म्हणजे स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equals to m, that is 1/3 into x minus x1 minus of -1. so हा 3 जर इकडे ट्रान्सफर केला तर 3y minus 6 is equals to minus x and minus of minus, that is plus again minus, म्हणजे -1. so x plus 3y, आणि हा जर इकडे आणला
तर -5 इज इक्वल्स टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन L1. आता लाईन L2 घेतोय. लेट लाईन L2 पासिंग थ्रू कोणत्या पॉइंट मधून पास झालेला आहे तर -1,2 हाच पॉइंट आपल्याला दिलेला आहे. अँड perpendicular to the line and perpendicular to the line कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर आहे तर 2x - 3y -1 is equals to 0 and therefore slope of line 2x - 3y -1 is equals to 0 is -a/b म्हणजे याचा अर्थ 2/3 and therefore equation of a line is लाईनचं इक्वेशन काय असेल तर लाईन L2 म्हणतोय. इक्वेशन ऑफ लाईन L2. परत त्याच्या आधी आपल्याला लाईन L2 चा स्लोप पाहिजे आहे. सो स्लोप ऑफ लाईन L2 इज परपेंडिक्युलर आहे म्हणजे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -3/2 बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे तर इक्वेशन लिहायचं आहे. इक्वेशन ऑफ लाईन L2 इज लाईन L2 चं इक्वेशन काय असेल y - y1 so y - 2 is equals to slope that is -3/2 into x minus of -1 बरोबर. आता याला सिंप्लिफाय करा. 2 into y that is 2y -4 minus 3x minus of minus that is plus into minus that is minus 3 and so 3x plus 2y minus 4 plus 3 that is -1 is equals to 0. आता या दोन लाईनचा आपल्याला जॉइंट इक्वेशन पाहिजे आहे. नाउ जॉइंट इक्वेशन of line L1 and line L2 is line L1 आणि line L2 चं जॉइंट इक्वेशन काय असेल तर x plus 3y minus 5 into 3x plus 2y minus 1 is equals to 0 and therefore x into 3x that is 3x square, x into 2y that is twice xy, x into 1 that is minus x plus 3y into x 3x that is 9xy plus 6y square minus thrice y minus 15x minus 10y and minus of minus that is plus 5. So 3x square 2xy परत 9xy that is 11xy त्यानंतर प्लस 6y स्क्वेअर त्यानंतर x ची टर्म -x -15 that is -16x -3y -10y -13y आणि +5 is equals to 0 and this is the required joint equation. हे झालेलं आहे रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. पॅरलल टू द लाईन आणि परपेंडिक्युलर टू द लाईन दिलेलं आहे. आता त्यानंतर हे जे दोन परत इक्वेशन्स प्रॉब्लेम्स आहे हे अगदी सारखे आहेत. पासिंग थ्रू द ओरिजिन म्हटलेलं आहे, हॅव्हिंग द स्लोप म्हटलेलं आहे, म्हणजे अगदी सोपी आहे. ओके तर आपण फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम करू. लेट लाईन L1 passing through the origin and having a slope आणि ज्याचा स्लोप आहे 1 plus √3. Okay, let the line L1 passing through the origin and having a slope 1 plus √3 and therefore equation of line L1 is line L1 चे इक्वेशन काय असेल तर y is equals to mx. m म्हणजे काय तर दॅट इज स्लोप
आणि ओरिजिन मधून पास होते आहे म्हणजे y is equals to mx, that is y is equals to 1 plus root 3x. And so 1 plus root 3 into x minus y is equals to 0. This is the equation of the line L1. Let line L2 passing through origin and having slope 1 minus root 3. Therefore equation of line L2 is line L2 चे equation काय y is equals to हा झाला m, that is 1 minus root 3 into x, and so 1 minus root 3 into x minus y is equals to 0. आता या दोघांचं आपल्याला जॉइंट इक्वेशन पाहिजे. Required joint equation is आता required joint equation काय असेल तर या दोघांचं जॉइंट इक्वेशन 1 plus root 3 into x minus y आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 minus root 3 into x plus minus y आणि is equals to 0. ओके, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x into x, that is x square, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 plus root 3 into 1 minus root 3 into x square minus 1 plus root 3 into x into y, that is xy, minus 1 minus root 3 into x into y, that is xy, and minus of minus, that is plus y square is equals to 0. Okay, and so इथे काय झालेलं आहे 1 minus 3 आणि into x square. हे कसं आलं माहितीये कारण a plus b into a minus b म्हणजे a square minus b square होतो म्हणजे 1 minus 3 मायनस या दोघांची पहा यामध्ये काय होतं xy कॉमन निघतोय म्हणजेच इथे मायनस जर मी कॉमन काढला तर 1 plus root 3 आणि इथे मायनस झालेला आहे प्लस 1 minus root 3 into xy आणि प्लस झालेला आहे y square is equals to 0. या दोन टर्म मधून मी मायनस कॉमन काढलेला आहे त्यासोबत xy कॉमन काढलेला आहे तर 1 plus root 3 आणि प्लस 1 minus root 3. So 1 minus 3, that is minus 2x square, minus these get cancelled, 1 plus 1 2xy and plus y square is equals to 0, and therefore 2x square plus 2xy minus y square is equals to 0, and this is the required joint equation. हे झालेलं आहे required joint equation. मग याच पद्धतीने तुम्हाला हे थर्ड नंबरचं करायचं आहे. ओके, आणि आता लास्ट टू प्रॉब्लेम्स. पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग द इन्क्लिनेशन. आता इन्क्लिनेशन तुम्हाला माहिती आहे थीटा आणि स्लोप काय असतो तर टॅन ऑफ थीटा असतो, बरोबर आहे. आणि म्हणून इथे काय म्हणताय लेट लाईन L1 पासिंग थ्रू ओरिजिन कुठून पास झालेला आहे ओरिजिन मधून अँड हॅव्हिंग inclination how much 60 degree, and therefore slope of line L1 is, तुम्हाला माहित आहे स्लोप काय असतो जर inclination माहिती असेल तर स्लोप ऑफ लाईन असतो tan of theta म्हणजे tan of 60, आणि tan of 60 म्हणजे काय तर that is root of 3. आता तुम्हाला स्लोप माहिती आहे तर इक्वेशन ऑफ लाईन L1 लिहिता येईल कारण ओरिजिन मधून पास झालेला आहे. स्लोप माहिती आहे सो y is equals to mx. So equation of line L1 is y is equals to mx म्हणजे root 3x, and so root 3x minus y is equals to 0, and this is equation number first. त्याच्यानंतर let line L2 passing through origin, line L2 origin मधून पास झालेला आहे and having a slope किंवा having inclination, how much inclination 120 degree. तर 120 डिग्री आहे
बरोबर. And therefore slope of line L2 is tan of 120 degree. आता याचा आन्सर काय असेल तर तुम्हाला अँगल रोटेशन कसे करायचे हे शिकवलेलं आहे. 120 ला मी लिहितो आहे tan ऑफ 180 मायनस 60. 180 म्हणजे पाय म्हणून हा tan जच्या तसाच tan ऑफ 60. परंतु पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह येतो म्हणजे मायनस आणि tan ऑफ 60 ची व्हॅल्यू किती आहे तर √3. सो द आन्सर इज -√3. दॅट इज -√3. ओके. तर हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे. and therefore equation of line L2 is equation of line L2 is line L2 चे इक्वेशन काय असेल तर y is equals to -√3x and therefore √3x plus y is equals to 0 and this is equation number 2. ध्यान होगा काही हरकत नाही. joint equation is required. joint equation is आता जॉइंट इक्वेशन आपल्याला काढायचंय. रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन इज काय असेल तर √3x minus y into √3x plus y is equals to 0. या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो √3x whole square minus y square is equals to 0 म्हणजेच 3x square minus y square is equals to 0 and this is the required joint equation. हे झालेला आहे रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. आर यू अंडरस्टँड. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक. अँड नाउ द लास्ट प्रॉब्लेम which are at a distance 9 unit from the y axis. आता पहा काय म्हटलेलं आहे अशी लाईन की जी y axis पासून 9 डिस्टन्स वरती आहे. आता मला तुम्ही सांगा या पद्धतीने मी y ऍक्सिस काढलेला आहे आणि या पद्धतीने x ऍक्सिस काढलेला आहे. बरोबर आहे. या y ऍक्सिस पासून 9 डिस्टन्स होती. आता राईट हँड साइडला असेल की लेफ्ट हँड साइडला वी डोंट नो. म्हणजे इथे जर लाईन आहे तर ही लाईन या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे इथे झालेला आहे x = 9 आणि लेफ्ट हँड साइडला जर असेल तर याचा अर्थ x = -9. म्हणजे या दोन लाईन्स तुम्हाला इथे भेटलेल्या आहे आणि आता या दोन लाईनचं जॉइंट इक्वेशन पाहिजे आहे. बरोबर आहे. तर इथे आपल्याला काय काय म्हणता येईल. लेट लाईन L1 is at a distance 9 unit from the y axis at the left. Line L1 is on the left hand side of the y axis at a distance 9 unit. Okay, at a distance. Let line L1 is on left hand side. Left side is on left side of y axis at a 9 unit distance. At a 9 unit distance. काय म्हटलेलं लक्षात घ्या की ही जी लाईन L1 आहे ही लाईन L1 y ऍक्सिस च्या लेफ्ट साइडला आहे. लाईन L1 इज ऑन लेफ्ट साइड ऑफ y ऍक्सिस ऍट डिस्टन्स 9 युनिट. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे 9 युनिट आहे म्हणजे इथे पॉइंट कोणता आलेला आहे -9. अँड सो द इक्वेशन ऑफ द लाईन L1 इज व्हॉट. इक्वेशन ऑफ लाईन L1 इज काय असेल तर x = -9 and so x plus 9 is equals to 0. आता दुसरं. Let the line L2 is on be on लिहितोय is on नाही be on right side of y axis. y axis च्या राईट साइडला आहे at a distance at a 9 unit distance. At a distance 9 unit. 9 unit जर म्हटलं तर equation of a line L2 is what? Equation of line L2 is x is equals to 9 and so x minus 9 is equals to 0.
आता याचं जॉईंट इक्वेशन आपल्याला पाहिजे. जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन L1 and line L2 is लाईन L1 आणि लाईन L2 चं जॉईंट इक्वेशन काय असेल तर x plus 9 into x minus 9 is equals to 0. So x square minus 9 square is equals to 0. म्हणजे x square minus 81 is equals to 0 and this is the joint equation. Are you understand? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर इथे तुमची एक्सरसाइज नंबर जो कोणता चॅप्टर आहे 4.1 मधला काही प्रॉब्लेम्स घेतलेले आहे आपण. त्याच्यानंतर मिसलेनियस मधले काही प्रॉब्लेम्स आपण इथे कंप्लीट केलेले आहे.